हा जो नारायण फडणवीस आहे यांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं आणि जे अनिल साहेब देशमुख आहे यांना जे अंदर टाकलं ना, हा नालायकांचा काहीही पुरावा नाही. तो एक नंबरचा खोटारडा आणि नालायक माणूस आहे. त्यांनी सगळं महाराष्ट्राचं वाटवं केलेलं आहे. तुम्ही विधानसभेत निवडून आल्यानंतर बाकीच्या सारखा तुम्ही सुद्धा तुम्ही कोणाविषयी भ्रष्टाचार बोलता? अहो, मी 10 वर्ष ग्रामपंचायत मध्ये राहिली. तुम्ही तो माझा हे काढा ना, भ्रष्टाचार केला की नाही. मी भ्रष्टाचार करण्याकरता नाही, भ्रष्टाचारावर अंकुश लावण्याकरता मी आमदार होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या अमरावती जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख व येणाऱ्या विधानसभेच्या दर्यापूर मतदारसंघाच्या प्रमुख दावेदार सौ ज्योतिताई कैलासराव अवघड यांची प्रदीर्घ मुलाखत. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज आपण मुलाखत घेणार आहोत दर्यापूर विधानसभेत, जो एक विधानसभेसाठी राखीव मतदारसंघात चर्चेचा विषय आहे आणि त्या आमदारकीसाठी तिकीटचे प्रमुख दावेदार आहेत, जे सध्याचे सरपंच आहेत, अशा ज्योतिताई अवघड. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही ह्या राजकारणात येताना जसे महिला ह्या फक्त चूल आणि मूल त्या मर्यादित राहतात, पण तुम्ही ते सर्व झुगारून राजकारणात तुमच्या गावाच्या सरपंच राहिल्या, सरपंच संघटनेच्या सचिव राहिल्या आणि माझ्या ऐकण्यात असं आहे की तुम्ही अनेक पदावर कार्यरत होते. हे करत असताना तुम्हाला कधी समाजाची भीती वाटली नाही का? नाही, भीती याच्यासाठी नाही वाटली की पहिलं जे आहे माझ्या सासूबाई ह्या सरपंच होत्या आणि त्यांचं डेअरिंग पाहून म्हणजे माझा उत्साह वाढला की त्या एक गावात राहून जर गावाचा कारभार पाहू शकतात तर मी का नाही पाहू शकत, आणि त्यांची मला प्रेरणा सुद्धा मिळाली. म्हणजे तुमच्या घरात राजकारण हे अनुवंशिक आहे असं म्हणायला काही हरकत नाही? हो, काही हरकत नाही. गाव पातळीवर मी 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहिले, सरपंच राहिले 5 वर्ष. माझा कार्यकाळ एकूण 10 वर्षाचा हा ग्रामपंचायतमध्ये राहिला आणि ग्रामपंचायतचा कारभार. दोन्ही वेळेस तुम्ही एससी मधूनच राखीव होते का? हो, दोन्ही वेळी मी अनुसूचित जातीमधूनच राखीवमध्येच उभे होते, कारण ते सर्कल आमचं अनुसूचित जातीसाठी सुटलेलं होतं. ते करत असताना तुमच्या घरच्या लोकांचा तुम्हाला सपोर्ट किती होता? स्थानिक स्वराज्यामध्ये काम करताना मला घरचा सपोर्ट हा 100% होता, म्हणूनच मी काम करू शकले आणि माझ्या पुढे माझ्या सासूबाईचा आदर्श होता. दर्यापूर विधानसभा क्षेत्र हे एससी साठी राखीव आहे आणि महिलांना या महाराष्ट्राच्या शासनात 50% अधिकार आहे. पण अशा वेळेस डायरेक्ट सरपंच ते विधानसभेची आपण शिवसेनेकडून उमेदवारी मागत आहात, हे एवढं मोठं डेअरिंग कसं का तुमच्यात आलं? एक सर्कल प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती, मी ती चांगल्या प्रकारे पार पाडली. तेच बघून त्यांनी मला परत एक तालुका प्रमुख म्हणून भातकुली तालुक्याची मला त्यांनी संघटक केलं. ते पण मी एक शिवसेनेची पदाधिकारी म्हणून चांगल्या प्रकारे काम केले आणि माझी जी जबाबदारी होती, पक्ष जे माझ्यावर टाकत गेले ती मी पूर्णपणे सांभाळत गेली. सदस्य झाल्यानंतर लगेच मी 5 वर्ष सरपंच झाले. सरपंच असताना मला परत पक्षाने जबाबदारी दिली उपजिल्हा संघटकाची, मी ती सुद्धा जबाबदारी पार पडली. मग मी सरपंच झाले ग्रामपंचायतमध्ये. मग ते काम करत असताना मी पंचायत राजचं एक राज्यस्तरीय ट्रेनर, प्रवीण प्रशिक्षक म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रभर काम करते. ते काम असं आहे की जे पंचायतमध्ये त्रिस्तरीय रचना आहे, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्याच्यानंतर आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, या सर्वांना मी पंचायत राजची ट्रेनिंग देते आणि गाव कारभार कसा सांभाळावा याची सुद्धा ट्रेनिंग देते, प्रशिक्षण देते. आणि त्याच्यामुळे माझं डेअरिंग खूप वाढत गेलं आणि शासनाच्या ज्या योजना आहे ह्या सुद्धा मी लोकांपर्यंत कशा पोहोचतील त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी सांगत गेले. ते बघून पक्षाने परत माझ्यावर जबाबदारी दिली एक जिल्हा प्रमुख म्हणून महिला आघाडीची. ते पण काम मी व्यवस्थितपणे सांभाळत आहे. त्यासोबतच मी सरपंचाची सुद्धा जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडत होती, गावकऱ्यांच्या समस्या सोडत होती. बांधकामाची जी अडचणी आल्या ते स्वतः मी PWD मध्ये जाऊन त्या अडचणी मांडत होती. घरकुलच्या अडचणी जर असल्या तर मी DRD मध्ये जाऊन त्या अडचणी सोडवत होती. आणि पंचायत समिती लेवलवरचे जे कामं आहे स्वतः मी BDOशी बोलून आणि गावकऱ्यांचे जे पगार असतात
योजना असतात त्या मी तहसीलवर जाऊन स्वतः सोडवण्याचं काम केलेलं आहे. राशन कार्डाचं काम असो, घरकुलचं काम असो, कोणी लोकांचे पगार सुरू करण्याचे असो, हे गाव पातळीवरचे कामं मी स्वतः करत गेली. त्याच्यामुळे माझं डेअरिंग वाढत गेलं आणि मला पक्षाने सुद्धा जबाबदारी दिली. तर मी म्हणजे गावापासून तर मुंबईपर्यंत माझा प्रवास राहिलेला आहे. अशा वेळेस तुम्हाला घरच्याकडून म्हणजे पतिराज यांच्याकडून किती प्रतिसाद मिळाला? मला त्यांचा प्रतिसाद हा 100% आहे. आणि हे कार्य तुम्ही किती वर्षापासून करत आहात? मी गेले 2000 पासून हे कंटिन्यू सातत्याने काम करत आहे. कारण मी 2012ला ग्रामपंचायत सदस्य झाली आणि लगेच 2017ला सरपंच झाले. आणि ह्या 10 वर्षातच मला पक्षाने सुद्धा वेगळ्या वेगळ्या पदाच्या जबाबदाऱ्या दिल्या. म्हणजे कंटिन्यू मी गेले आता 12 वर्ष होत आले. म्हणजे 2012च्या आधीपासून तर एक शिवसैनिक म्हणून काम करत होते. पण जेव्हा स्थानिक स्वराज्यामध्ये काम करायला गेली तेव्हा मला 100% माझ्या पतींनी साथ दिली आहे आणि त्यांच्यामुळेच मी हे सतत पक्षाला किंवा माझ्या पदाला मी न्याय देत आहे. आज जर संजय भट असते तर आज संजय भोज जर असते, आज नाव घेतल्यावर तुम्ही इमोशनल झाला, मी ते समजू शकतो. तर शिवसैनिक हा भरकटला गेला नसता. कारण भाऊ एक अमरावती जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख होते शिवसैनिकांचे. म्हणजे सध्या शिवसैनिक ते शिवसैनिक भरकटले असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, भरकटले म्हणायचं नाहीये. पण जो आधार होता, भाऊचा जो आधार होता, तो आधार कुठेतरी कमी झाला असं त्याची खंत जाणवते आम्हाला. मग तुम्ही आता सध्या जात असताना संजय भोजच्या घरी जाऊन वहिनीला भेटत नसतं काय? हो, वहिनीसोबत आमचे पारिवारिक संबंध आहे. शिवसैनिक म्हणून एक भाऊची कार्यकर्ता म्हणून आम्ही वहिनीच्या सदैव पाठीशी आहे. वहिनीची जेव्हा निवडणूक झाली, जी मागच्या विधानसभेची बडणार विधानसभामध्ये, तेव्हा मी वहिनीच्या पावलोपावली उभी होते आणि आता सुद्धा आहे. तुमचे जे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ आहे, म्हणजे त्यामध्ये दर्यापूर तालुका, त्यानंतर अचलपूर तालुक्यातला काही भाग येतो आणि अंजनगाव तालुका, हे बॅनरतून असं वाटतं की तुम्ही येणाऱ्या विधानसभेत फार तगडी तयारी करून राहिले. तर तुम्हाला किती टक्के आशा की या मतदारसंघातली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेची तिकीट तुम्हाला भेटेल म्हणून? आम्हाला याच्यासाठी विश्वास आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तिकीट मिळणार. कारण जे आधीचे जे आमदार होऊन गेलेले आहेत ते आपल्या शिवसेनेने दिलेले आहे. पण जो मध्ये एक आमदार पडला तो त्याच्या चुकीने पडला. कारण त्यांनी 100% एक शिवसैनिक म्हणून लोकांना किंवा त्या पदाला न्याय नाही दिला, म्हणून त्याला अपयश आलं. म्हणून काही शिवसेनेला भेटणार नाही असं काही नाही. आजही आम्हाला एक शाश्वती आहे की हा जो दर्यापूर विधानसभा मतदारसंघ आहे हा धगधगता शिवसैनिकांचा आहे. म्हणून आम्हाला शाश्वती आहे की तो शिवसेनेलाच मिळणार. पण अशा वेळेस जेव्हा अभिजित अडसूळ हे दर्यापूर मतदारसंघात पहिल्यांदा लाटेच्या भरोश्यावर निवडून आले, पण नंतर जे उभे राहिले ते का, म्हणजे त्यांच्या जनमानसात त्यांची एक प्रतिमा अशी झाली का ते बाकीच्या ठिकाणचे आहेत. पण असाच जर प्रॉब्लेम दर्यापूर विधानसभेत जर आला की नाही ही महिला दर्यापूर विधानसभेच्या क्षेत्राच्या बाहेरची आहे, तेव्हा तुम्ही लोकांना कसं पटवून देसाल? मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी दर्यापूर क्षेत्राच्या विधानसभेच्या बाहेरची नाहीच आहे. कारण माझं जे सासर आहे हे येवत्याचं आहे आणि जे कुटुंब आहे, माझे सासरे आहे हे प्रॉपर येवत्याचे होते. आता आम्ही हल्ली मुक्काम थोडं फक्त शिंगणापूरपासून 10 किलोमीटर आहे. त्याच्यासाठी काही आम्ही बाहेरचं नाही पकडल्या जाणार. आम्ही अचलपूर मधलेच आहे. कारण जो जिल्हा परिषदचं 8वं सर्कल जे येते अचलपूर मधलं त्या तिथले आम्ही आहे, येवत्याचे. आणि तिथे माझे जाऊबाई आपल्या मंदाताई. म्हणजे तुम्ही हक्कानं आम्ही स्थानिक आहोत असं लोकांना सांगू इच्छिता? हो, आम्ही स्थानिक आहोत. जनमानसात थोडंसं लोकांचं भ्रम होता की हे बाहेरच्या ठिकाणची बाई आपली ते तिकीट कशी, मग स्थानिकांचं काय? हा प्रश्न मला तरी असं वाटतं की ज्या जनतेच्या मनात हा प्रश्न आहे, हा प्रश्न त्या प्रश्नावर इथं अंकुश लागलेला आहे. म्हणजेच ज्योतिताई ह्या मूळच्याच याच मतदारसंघातल्या आहेत असं म्हणण्यास काही हरकत नाही. समजा तुम्ही दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालात, असं कोणतं तुमच्या डोक्यात आहे की हे कामे मी करेल? मी जेव्हा शिवसेनेची एक आमदार होईल तेव्हा मी छोट्या छोट्या गोष्टीवर रोड नाले याच्यामध्ये अडकून न पडता जे ज्वलंत प्रश्न आहे 1995 म्हणजे अडकून न पडता म्हणजे ते कामं तुम्ही करा, ते तर करणार. पण त्याही पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यासाठी हे प्रश्न सोडण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार. कारण आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. आरोग्य जर चांगलं असेल तर शिक्षण चांगलं होईल आणि शिक्षणावर जास्त भर देणार.
हे तर ही सरकार करून राहिलं. नाही तुम्ही काय बोलता या सरकारबद्दल? हे भ्रष्ट सरकार आणि नियमबाह्य सरकार आहे. मला सांगा, त्यांनी जे कर्जमाफी दिली आहे त्याच्यामध्ये किती अटी नियम टाकले आणि ते रांगेत उभं राहताना आमच्या शेतकऱ्यांना कितीतरी आजार तिथे चक्कर होऊन पडले, काहीतरी जीवाला मुकले. हे यांची अशी आहे. आणि आमचे जे मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब होते, त्यांनी 50,000च्या वरती जे शेतकऱ्यांना हे दिलं होतं की मी तुमचा 7/12 कोरा करेल, त्यांनी एकही अट किंवा कुठलाच नियम ठेवला नाही आणि त्यांचा 7/12 कोरा करून दिला. हे सरकार तर नुसता त्रासच देत आहे. त्रास कसा? तुमचे 42 आमदार त्रासामुळे गेले का उद्धव साहेबांना कंटाळून गेले? नाही, ते त्यांच्या 50 खोक्यासाठी गेले. ते आमच्या उद्धव साहेबाला कंटाळून गेलेले नाही आणि त्यांना फोडण्याचं काम ह्या भ्रष्ट सरकारने केलेलं आहे. यांनी काम न करता फक्त फोडाफोडीचंच राजकारण केलेलं आहे. राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली, यांचा काही ताळमेळ नाही आहे. म्हणून यांची एकही योजना शेतकऱ्यापर्यंत म्हणा, आता त्यांनी ती योजना काढली बहीण लाडकी, कितीतरी त्यांनी अटी ठेवल्या. महिला घरचे कामधंदे सोडून, शेतीचे कामं सोडून ऑफिसने भरकटून राहिल्या, शाळेने चालल्या. त्यांची टीसी आणायला किती नियम दिले आणि किती देणार आहे ते पैसे? 1500 रुपये. आणि म्हणतात आम्ही 2च महिने देणार. अरे मला सांगा, सरकार कोणती येऊ, ते भ्रष्टाचार करतात. त्या शिवसेनेच्या काही लोकांवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मग तुम्ही हे मान्य का करत ना? सगळा भ्रष्टाचार हा ना बीजेपीमध्ये भरलेला आहे. हा जो नारायण फडणवीस आहे, यांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं आणि जे अनिल साहेब देशमुख आहे यांना जे अंदर टाकलं ना, ह्या नालायकांनी त्याला 4 असे मुद्दे दिले होते. त्यामध्ये आमच्या आदित्य साहेबांचं होतं, आमच्या मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांचं होतं की यांच्या विरोधात तू ऍफिडेव्हिट तयार करून दे. हा इतका नालायक आहे. पण अनिल देशमुख साहेबांनी असं काहीही केले नाही. ते स्वतः जेलमध्ये राहिले आणि त्यांनी आमच्या महाविकास आघाडीबाबत जे 4 प्रश्न होते त्याला कुठेही शव दिला नाही. एवढं नालायक हे फडणवीस आहे आणि यानंच हे तोडातोडीचं राजकारण केलेलं आहे. नाही, तोडातोडीचं राजकारण जे केलं ते शिवसेनेच्या उद्धव साहेबांवर त्यांची खुन्नस होती. पण उद्धव साहेब ठाकरेच्या विरोधात ते तर म्हणतात मी पेन ड्राईव्ह देतो. देशमुख साहेबांच्या विरोधात त्यांनी पेन ड्राईव्ह सुद्धा दाखवला की मी पुरावा देतो म्हणून दाखवला. त्यांना पुरावा द्यायचा होता तर तेव्हा द्यायचा होता ना. त्यांना आतमध्ये कशाला टाकलं आणि जनतेची दिशाभूल केली. मग तेव्हा त्यांनी जेव्हा आतमध्ये टाकलं ना, तेव्हा पुरावा द्यायचा होता. ते ताजा आता सांगून ते जनतेची दिशाभूल करत आहे. असा काहीही पुरावा नाही. तो 1 नंबरचा खोटारडा आणि नालायक माणूस आहे. त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचं वाटोळं केलेलं आहे त्या देवेंद्र फडणवीसनं करणार आहे. समजा विधानसभेत तुमच्या विरोधात एससी मधून नवनीत राणा राहिल्या तर ती नालायक बाई, आम्ही तिचं अमरावतीमध्ये ना पानिपत केलेलं आहे. लोकसभेमध्ये ती आम्हाला टिकूच शकत नाही आमच्या शिवसेनेसमोर, कारण तिची लायकीच नाही आहे. ती का बाई आहे का? लोकसभेला आपण सांसद म्हणून गेलो, तिथे तिने कुठले प्रश्न उचलले? नुसता नौटंकी केली आणि आमच्या उद्धव साहेबांवर तिने आग ओकली. कशासाठी? अहो, तिला फक्त बीजेपीने भुंकण्यासाठी ठेवलेलं होतं. तिने अमरावती जिल्ह्यात कुठलंही लक्ष दिलेलं नाही. लक्ष दिलं तुमचे राऊत साहेब भुंकत नाहीत का बाकीचे सारखे? आमचे साहेब नियमाने घुमतात. ही तर फक्त ही सांसद होती ना, ते पक्षाला धरून बोलतात. तेव्हा तिला तिकीट मिळते, तेव्हा तिचं ते जे जात प्रमाणपत्र आहे ते कोर्टात निकाल लागतं, नाहीतर ते 5 वर्ष रखडलं. तुम्ही आता विधानसभेला उभं राहणार आहात, तर या विधानसभा क्षेत्राचा तुमचा दौरा आतापर्यंत किती टक्के झाला? मी आता विधानसभेला उभी राहिली म्हणूनच लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, हे बरोबर आहे तुमचं. पण मी आधीच गेल्या 10 वर्षापासून पूर्ण जिल्ह्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. दर्यापूर विधानसभा माझ्यासाठी नवीन नाही आहे किंवा तो मतदारसंघ सुद्धा, त्यामधील लोक सुद्धा हे माझ्यासाठी नवीन नाही आहे. मी घराघरात पोहोचलेली आहे, कारण आम्ही शिवसैनिक. कोणाचं दुःख सुख आरोग्य किंवा शेतीची अडचण असो, कुठलीही अडचण असो, आम्ही शिवसैनिक म्हणून प्रत्येकापर्यंत पोहोचतो. त्याच्यासाठी मी जिल्ह्यासाठी किंवा दर्यापूर विधानसभेसाठी नवीन नाही आहे, लोकांसाठी नवीन नाही आहे. धन्यवाद ताई. तुमच्या बोलण्यातून तरी असं वाटतंय की दर्यापूर विधानसभा मतदारसंघात जर आक्रमकता आणि लोकांच्या कामात पडणारा कोणी निवडून यायचं असेल तर सक्षम महिला म्हणून ज्योतिताई तुम्ही आजच्या तुमच्या बोलण्यावरून मला तरी वाटतंय. माझ्या भावना सर्वसामान्य जनतेपर्यंत गणना का फन्ना या युट्यूब चॅनलने पोहोचल्याबद्दल मी यांचे आभारी आहे. ह्या होत्या
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर प्रश्नाची अचूक त्यांनी उत्तर दिले. कुठल्याही प्रकारचं त्यांनी प्रश्नाला बगल दिली नाही. पण प्रामुख्याने त्यांच्या मनातून एक असं वाटते की ते भ्रष्टाचारावर नक्कीच अंकुश ठेवतील आणि जनसामान्यांचे प्रश्न जे आहेत ते नक्कीच शासन दरबारी लावून ठेवून अधिकारावर अंकुश ठेवीन. शेतकरी, शेतमजूर, त्यानंतर शालेय ज्या परीक्षा राहतात त्याच्यावर अंकुश ठेवायचं हे त्यांचा एक निर्धार आहे. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल, दर्यापूर, अर्थातच मी गणेश ठाकरे. धन्यवाद.